नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. खुशाल पांडुरंग काळे, राहणार धानोरा काळे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. बर. आपण आज यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आणि हा ऊसाचा प्लॉट गेल्या वर्षीचा लागवडीचा आहे. म्हणजे यावर्षी हा खोडवा आहे आणि गेल्या वर्षीपासून यांनी आपलं SCT वैदिक तंत्रज्ञान हे अवलंब करतात. तर त्यांनाच विचारू आपण. साहेब, आपण हा गेल्या वर्षी कधी प्लॉट लावलेला आहे? गेल्या वर्षी 10व्या महिन्यात लावलेला आहे, शेवटला एंडिंगला. बर. पण सगळा प्लॉट पिवळा पडा होता. ओके. पिवळा पडल्यानंतर युट्यूबला व्हिडिओ बघून मी तुमचा नंबर काढा. बर. कॉन्टॅक्ट केला. ओके. नंतर शेड्यूल यूज केलं. ओके. मला ऊसाला ग्रीनरी आलेली दिसली आणि ग्रीनरी आल्याच्या नंतर मी रेग्युलर ट्रीटमेंट केली आणि ह्या वर्षी सगळीच केली. बर. ही क्षेत्र किती? हे 1 एकर आहे. 1 एकर आणि पली पण 1 एकर, 2 एकर सगळं. अच्छा, त्या कॅनलच्या पलीकडे 1 एकर आणि अलीकडे 1 एकर आहे. पण गेल्या वर्षी तुम्ही इथं वापरलं, तिथं नव्हतं वापरलं. तर मग इथं किती ॲव्हरेज आला तुम्हाला आणि तिथं किती आलं? इथं आलं 70चं. पलीकडे ऊस जोरात दिसला पण ऊसाचं वजन नाही आलं. वजन नाही आलं. तिथं किती भरलं? तिथं भरलं 60. पण ऑलरेडी इकडं ऊस बसलेला होता पहिल्याच आपला. अच्छा. पण त्याच्या म्हणजे इथला ऊस तिथल्यापेक्षा कमी असतानाही आपली ट्रीटमेंट, आपली पद्धत, SCT वैदिक तंत्रज्ञान वापरल्यानंतरही त्याच्या पुढे गेला. त्याच्यापेक्षाही 10 टन ॲव्हरेज जास्त आलं. बरोबर आहे. तर यावर्षी ऊस कधी तुटून गेलेला आहे? यावर्षी गेलाय बघा नोव्हेंबर महिन्यात. नोव्हेंबर किती तारीख? नोव्हेंबर महिन्यात 26 नोव्हेंबरला आपण हिची कोयत केलेला आहे, खशी केलेली आहे. बर बर. त्यानंतर तेव्हापासून मग पहिला पाऊस पडला. पावसानंतर थोडी उगवण शक्ती लेट झाली. अच्छा. पाऊस जर पडत नसता तर उगवण शक्ती आणि जास्त झाली असती. बरोबर. आणि यावर्षी परत अजून ट्रीटमेंट वापरली का? यावर्षी पण चालू आहे. बर. तर काय वापरलं तंत्रज्ञानामध्ये आता 1 एकर मध्ये तुम्ही? कृषी अमृत. किती वापरले बॅग? 10 बॅग वापरल्या. बर. आणि RNPH बर ते टाकलं, मायक्रो चार्जर टाकलं. हो. आणि शिलाची ट्रीटमेंट एक दिली. शिलाची ट्रीटमेंट एक केली. वाह, व्हेरी गुड. सॉइल चार्जर सोडलं का तुम्ही? सॉइल चार्जर दर पाण्याला 1 लिटर असते. दर पाण्याला 1 लिटर सोडलं. 15 दिवसाला 1 लिटर. बर बर. शिलाची ट्रीटमेंट नंतर काय वाटतं बरं तुम्हाला? फरक दिसू. आता फक्त झाले 4 दिवस. बर. आणि रिझल्ट समजा सगळी यायची राहील. बर बर बर. पण सुरुवात झाली का रिझल्टला? सुरुवात झाली ना रिझल्टला. बर बर बर. बघा मित्रांनो, सगळ्यापेक्षा ग्रीनरी जास्त आहे. हा ऊस खोडवा आहे आणि नोव्हेंबर महिन्यातला ऊस आहे हा, एंडिंग मधला. तरीही कशा पद्धतीनं हा ऊस बघा, ह्या ऊसाचे फुटवे पूर्ण 3-4 कांड्यावर दिसतोय ऊस. अगदी मध्ये जास्त आहे. नोव्हेंबरचा सुद्धा ऊस अशा पद्धतीनं. काय सांगाल तुम्ही इतर शेतकऱ्यांना? वापरा सांगायला सांगतो, पण प्रत्येक शेतकऱ्यांना विश्वास ना. ज्या शेतकऱ्याने यूज केलं तो शेतकरी पुन्हा रासायनिकडे जाणार नाही, एवढी खात्री आहे माझी. बरोबर. आणि शेतकऱ्यांनी ह्या भागात वापरायला पाहिजे. काय फरक काय दिसतो जमिनीमध्ये, पिकामध्ये तुम्हाला? जमिनीमध्ये झाडाची ग्रीनरी, पानाची साईज, ओके, खाली वाढ, सगळ्याच गोष्टी होतात. जमीन पोषकच होती, एकदम भुसभुशीत होती. माती बलवान होते. आपल्या प्रीत वाक्यात ते माती बलवान तर पीक पैलवान. बरोबर बरोबर. पोषण दिल्यामुळे योग्य पद्धतीनं माती बलवान होते आणि त्यामुळे पीक पैलवान होतं. हो, बरोबर. बरोबर आहे. बरोबर आहे. शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. हो. बर बर. तुम्हाला मार्गदर्शन वगैरे कोण करतं? तुम्ही टोपे साहेब, सोनपेठला दुकान आहे. बरोबर. बघा मित्रांनो, SCT वैदिक तंत्रज्ञानावर काय चमत्कार आहे. मी आहे आज धानोरा काळे इथे माननीय खुशालराव काळे यांच्या शेतामध्ये. त्यांनी हा खोडवा ऊस आहे, नोव्हेंबर महिन्यात तुटून गेलेला ऊस आहे हा. मला म्हणजे विश्वास नाही बसत खोडवा असेल म्हणून. आणि साईडला त्यांच्या शेजाऱ्यांचा पण ऊस नोव्हेंबरमध्ये तुटून गेलेला आहे. हे पहा, दोघांनाही पाणी आहे. हा 100% केमिकलवरचा आहे आणि हा आपला पूर्णपणे SCT वैदिकवरचा हा ऊस आहे. बघा हाईट बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बघा, स्वतः खुशालराव इथे उभं टाकलेले आहेत. एका बोंड्यावर बघा फुटव्यांची संख्या बघा. म्हणजे खूप पद्धतीनं ऊसही 1 नंबर येऊ शकतो. आपल्याकडे मानसिकता आहे लोकांची की ऊसाला खर्च नाही करायचा, पण असं होऊन चालणार नाही. कारण आपण रासायनिक खत टाकू टाकू माती ही आपली निकस केलेली आहे.
आणि ती आपल्याला बलवान बनवायची आहे. तर ती कशी बनवायची, तर STT वैदिक तंत्रज्ञान सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान एकमेव आहे. चालतंय, धन्यवाद.